नाही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला आमच्यासारख्या लोकप्रतिला सुद्धा मोठ्या प्रमाणात वेदना देणारी घटना आहे आणि वेदना ह्या न भरणाऱ्या वेदना आहे। एका आईचं बाळ 2-3 दिवसही जन्म झाल्यानंतर ते आपल्यासोबत ठेवू शकली। एका आईने आपल्या बाळाला गमावलेला आहे आणि ज्या व्हेंटिलेटरला आग लागली, फायर ब्रिगेडच्या ज्या त्रुट्या होत्या, याच्यामध्ये आज जी कमिटी मुख्यमंत्री महोदयाने बसवलेली आहे, ज्या अमरावतीचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी तातडीचे आदेश दिलेले आहे, त्या कमिटीच्या माध्यमातून जेही समोर येईल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल। ज्या कंपनीचे व्हेंटिलेटर होते त्या कंपनीवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला महाराष्ट्रामध्ये ब्लॅकलिस्टच केलं पाहिजे आणि त्यासोबत या जिल्ह्यामध्ये जेवढे फायर ब्रिगेडचे इक्विपमेंट लागलेले आहे आणि फायर ब्रिगेडची जी जबाबदारी या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जी एजन्सी पाहत असेल, मला असं वाटते फायर ब्रिगेड ऑडिट हे सगळं ऑफिसेस असो, डॉक्टरीन हॉस्पिटल आहे, इरविन आहे, शासकीय कार्यालय आहे किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी त्याची तपासणी केली पाहिजे। आज ही घटना आपल्याला शिकवत आहे की अशा प्रकारचं लापरवाही केल्यामुळं मोठी दुर्घटना होऊ शकते आणि ती दुर्घटना आपण डफरीनमध्ये पाहिलेली आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी PWDला 2दा इथलं ऑडिट करण्यासाठी पत्र दिले होते, मात्र दोन्ही पत्राची दखल PWDच्या आरोग्य विद्युत विभागाने घेतली नाही। काय नेमकं तुमचं? बरोबर आहे, CS जेव्हा इतक्या गंभीरपणे त्यांना पत्र लिहिलं आणि CS जर आपल्या जिल्ह्याचे प्रमुख आहे आणि त्यांना आरोग्याच्या सगळ्या व्यवस्था सज्ज ठेवणं ही त्याची जबाबदारी आहे आणि त्याची काळजी घेण्यासाठी जर PWD आणि MSCB विभागाला CS जर पत्र पाठवलं आहे आणि त्याची लापरवाही या दोन्ही विभागांनी केली असेल तर निश्चितच चौकशीमध्ये त्यांचीसुद्धा नाव येईल। त्या पत्राची तारीख आहे, त्या डिपार्टमेंटला पत्राची कॉपी पोचलेली आहे, त्यानंतरही हे न झाल्यामुळं त्यांनी त्याची दखल न घेतल्यामुळं आज खऱ्या अर्थानं ते 3 बच्चू जे गमावले आपण, आज या घटनेमध्ये 45-47 मुलं या ठिकाणी होते। आमच्या नर्सनी जे आपले इथले डॉक्टर आहे या सगळ्या लोकांनी त्या बच्चूला हलवलं तर ते मोठी दुर्घटना झाली असते आणि मग मी त्यांचे कौतुक करतो की त्यांनी बाकी बच्चूचे जीव वाचवले। पण मला असं वाटते CS पत्र दिल्यानंतर या विभागाने दखल का घेतली नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। ज्या कंपनीचे ते इक्विपमेंट लागलेले आहे त्या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी जी तिथे आग लागली, चुकीच्या पद्धतीचे इक्विपमेंट दिले असेल, मेंटेन नसन केले, फायर ब्रिगेडचे या ठिकाणी स्प्रिंकलर बंद होते, फायर ब्रिगेडचा कुठला अलाराम या ठिकाणी नव्हता। ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण फायर ब्रिगेडच्या नॉर्म्समध्ये पाहतो त्याच्या पूर्णपणे त्याला बाजूला ठेवून या ठिकाणी अतिदक्षता विभागामध्ये इतकी मोठी रिस्क घेणं हे मला वाटते आज जे मुलांचं ज्या मरण पावले आहे त्या सगळ्यांच्या पालकाला जर खऱ्या अर्थानं न्याय द्यायचा असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई केली पाहिजे आणि जेलमध्ये टाकलं पाहिजे।